नमस्कार मंडळी. तुम्हाला सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची. ती अशी आहे की जानेवारी महिन्यापासून आपल्या आश्रमामध्ये अनेक कोर्सेस चालू आपण करतोय की ज्याच्यामध्ये हेलिंगचे लेवल्स म्हणजे फर्स्ट आणि सेकंड एकत्र, थर्ड आणि फोर्थ एकत्र, साधना कशी करायची ते शिकवणार आहोत. पास्ट रिक्रिएशन लाईफ शिकणार आहोत आपण, आकाशी शिकणार आहोत, षटचक्र दर्शन शिकणार आहोत. असे अनेक कोर्सेस आपण चालू करतोय अल्पशा दरामध्ये. म्हणजे ज्यांना हे करायचे आहेत पण पैशाचा काही वेळेला प्रॉब्लेम येतो, तर अशांसाठी आपण कमी पैशामध्ये आपण हे सगळे कोर्सेस चालू करणार आहोत. राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण छानपैकी करणार आहोत. सगळी व्यवस्था आपण खूप सुंदर करून सगळे वेगवेगळे कोर्स करणार आहोत. सप्तचक्रांची साधना, चक्र कशी ओपन करायची, काय करायची, सगळं शिकवणार आहे छानपैकी. तिथे काही विधी पण आपण करणार आहोत. ज्यांना भरपूर खर्च करणं शक्य होत नाही अशांसाठी सुद्धा जानेवारी महिन्यापासून नवग्रह शांती किंवा इतर ज्या शांत्या आहेत सगळ्या, या शांतींना भरपूर खर्च येतात. म्हणजे पितृदोष शांती, मातृदोष शांती, अजून बरंच काय काय भरपूर आहेत. पण ह्या सगळ्या शांत्या एका ठराविक थोड्याशा खर्चामध्ये आपण ते करून देणार आहोत. त्यामुळे लोकांना फायदा भरपूर होणार आहे. ज्यांना हे करायचं असेल जानेवारी महिन्यापासून त्यांनी संपर्क साधावा. फोन नंबर तुम्हाला दिला जाईल आणि प्रत्येकाची माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगितली जाईल. ज्या लोकांना साधना शिकायची आहे म्हणजे कॉस्मिक हिलिंग शिकायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा कोर्सेस आहेत. ते राहण्याचे कोर्सेस आहेत, एक दिवसाचे कोर्सेस ते नाही आहेत. त्यामुळे वेळ काढावा लागणार आहे. ज्यांना एकदमच सगळं काही करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा सगळं खूप काही वेगळं आहे. पण सगळं जानेवारी महिन्यापासून सगळं वेगळं आणि अतिशय सुंदर आम्ही हे अल्पशा दरामध्ये चालू करतो की जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा आणि उपभोग घेता येईल. आज तुम्हाला एका वेगळ्या झाडाची माहिती सांगणार आहे मी की ती साधारण आपल्याकडे ती झाडं फार कमी आहेत. विशेषतः त्या झाडांना सायकस असं म्हणतात. म्हणजे आपल्याकडे जशी खजुराची झाडं आहेत. आता मी नेहमीच लोकांना सांगतो की जिथं माळरान आहे आपल्याकडे लोक खजूर लावत नाही. तो खरं म्हटलं तर खजुराला भरपूर पैसा आहे, फक्त वेळ लागतो, थोडासा पेशन्स पाहिजे. आता नवीन जाती आल्यात, त्या लावल्या तर साधारण 4-1 वर्षामध्ये खजूर यायला सुरुवात होते. त्यातल्या त्यात काळा खजूर जो आहे तो काळा खजूर फार छान आहे. खजुरामध्ये अनेक जाती आहेत, पण तशा लावल्या माळ रानामध्ये. जिथे माळ रान आहे, ज्यांच्याकडे पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी ही खजुराची झाडं जर तुम्ही लावली तर तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो. दुसरी गोष्ट, खजुराच्या जातीसारखीच एक झाड आहे, त्याला सायकस असं म्हणलं जातं, शोभेचं झाड. ह्या झाडाची पानं जी आहेत ती पानं बुकेमध्ये वापरली जातात. त्याची किमती फार मोठ्या आहेत. म्हणजे झाडं जर विकत घ्यायला गेलं तुम्ही छोटं, तर साधारण 4,500 ते 5,000ला ते झाडं मिळतं. आता इतर घाणेरडी झाडं घरात लावण्यापेक्षा, म्हणजे खरं सांगायचं तर ही झाडं घरामध्ये आपण लावतो शोभेची म्हणून, पण ही झाडं ज्या वेळेला ऑक्सिजन सोडतात त्या ऑक्सिजननी आपल्या घरामध्ये दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः लहान मुलांवर त्याचे विपरीत परिणाम होतात. हे मी अनेक वेळा सांगून झाले. होतं काय माहिती का, लोक फॅशनच्या नावाखाली काहीतरी वेगळं काहीतरी करायला जातात आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेममध्ये येतात. बरं, हे स्लो पॉयझनिंग आहे, हे पटकन कळत नाही आपल्याला. पण अशी झाडं घरात नाही लावू. झाडं लावायची झाली तर ते वेगळी लावायला लागतात. इंग्लिश झाडं म्हणून जी काही फॅशन चालली आहे सध्या, त्या फॅशनच्या नावाखाली बऱ्याच गोष्टी काही विचित्र घडायला लागल्या आहेत. ज्याचा अभ्यास मी आता करतोय. तर लहान मुलांना जे कफ, खोकला, ताप किंवा त्यांची उंची वाढत नाही, कडकी अन्नामध्ये भरली जाते,
जंत सतत वारंवार होतात, आजारी पडतात मुलं कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने, आणि त्यांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम्स येतात. हे सगळं जे आहे ते काही ही जी इंग्लिश झाडं आहेत ज्याचा आपल्याला काही काडीमात्र उपयोग नाही, अशा झाडांमुळे होत आहे. आता सायकलचं झाड जे आहे हे तुम्हाला मी सांगितलं, सायकलचं झाड अतिशय चांगलं आहे. मी पूर्वी भूतान आणि आफ्रिकेमध्ये या झाडांची तोरणं घराला बांधत असत. का तर त्या झाडाला खाली पुढे टोक आहे, म्हणजे काटेरी टोक आहे. समजा ते जर झाडाची फांदी एक पान घेतलं मोठं आणि त्याच्यात जर ते पानं काढली बारकी बारकी आणि तिथं तोरण जर घराच्या भिंतीला बाहेर लावलं दाराला, तर घरामध्ये निगेटिव्ह पॉवर आतमध्ये येत नाही, किंवा आतली घरातली जी निगेटिव्ह पॉवर आहे ती सगळी निघून जाते. असं एक अतिशय सुंदर झाड ते आहे. म्हणजे पूर्वी आफ्रिकेतली लोक ज्यावेळेस शिकारीला बाहेर पडत असत त्यावेळेला या झाडांचे कंबरपट्टा, म्हणजे आपण म्हणून कमरेला बांधणे, गळ्यात घालणे, दंडाला बांधणे, हाताला बांधणे, अशा तऱ्हेचे प्रकार ते करत असत. भूतानमध्ये पण हे प्रकार अनेक घरांच्या वरती तुम्हाला पाहायला मिळतील. आता हे झाड जर पुण्यात तुम्ही घ्यायला गेलात, मुंबईत घ्यायला गेलात किंवा कुठल्याही नर्सरीत घ्यायला गेलात तर त्याची किंमत साधारण 5,500 ते 6,000 आहे. त्या झाडाची किंमत. ती झाडं लावतात लोक, शोभा म्हणून लावतात. पण ज्यांना ही झाडं पाहिजे असतील त्यांना ही झाडं मी नक्की स्वस्त दरात देईन. एवढी किंमत नाही घेणार त्याची मी, पण आमच्याकडे ती झाडं भरपूर आहेत. मला धंदा करायचा म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये. मला सुद्धा ती झाडं छान आहेत, मला त्याचा फायदा भरपूर झाला आहे, होतो आहे. पण ज्याला ती झाडं पाहिजे असतील त्यांच्या घरामध्ये लावायला, किंवा घरामध्ये म्हणजे घराला आतल्या बाजूला नाही पण बाहेरच्या बाजूला त्यांना लावायचे असतील तरी झाडं आमच्याकडे उपलब्ध आहेत. अतिशय कमी दरामध्ये ते मी देणार आहे. आता आमची मीटिंग होईल त्यामुळे ठरेल की ती, पण मी शक्यतो सगळ्या लोकांना जेवढ्या कमी किमतीत देता येईल तेवढा मी मदत करणार आहोत. तर असं हे झाड सायकस त्याला असं म्हटलं जातं. त्याची खरी नावं बरीच आहेत वेगवेगळी, पण आता ते इंग्लिश नाव म्हटलं की लोकांना अंगावर येतं आणि खूप छान वाटतं. अशा तऱ्हेचं आपल्याकडे खूप काही आहे. म्हणजे घरात आपण म्हटलं की तुम्ही झेंडू लावा तर ते लावणार नाही, शेवंती लावा नाही लावणार, अबोली लावा नाही लावणार, कोरंटी लावा नाही लावणार, म्हणजे मोगरा किंवा अशी अशी काही झाडं आहेत, जाई जुई आहे, त्याच्यामध्ये भरपूर काही आहेत आपल्याकडे. पण अशी लोक नाही हे करत. शोभेची झाडं लावतात, केक्टस वगैरे आणतात, काय कुठली कुठली पानं विणं एवढे निगेटिव्ह विचार ते करतात आणि सगळे घरामध्ये ते तुमच्यावर लादले जातात. कारण ही झाडं जेव्हा ऑक्सिजन सोडतात किंवा ऑक्सिजन घेतात त्यावेळेला कार्बन डायऑक्साईड सोडतात. त्या कार्बन डायऑक्साईडमधनं अनेक वायू बाहेर पडतात की ज्याचा त्रास घरातल्या सगळ्या लोकांना होतो, विपरीत परिणाम होतात. अनेकदा सांगून झालंय, लोक नाही ऐकत. मग लोक उपाय विचारत बसतात की आमच्या घरामध्ये शांती नाही आहे, आमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, आमच्या घरात सतत आजारपण चालू आहे, कोणाचे लग्न होत नाही आहेत, कोणाला नोकऱ्या मिळत नाही आहेत, अन्न घरात पुरत नाही आहे, पैसा टिकत नाही आहे, धंदा होत नाही आहे. या सगळ्या कारणीभूत काय वेळेला आपल्याकडे ही शोची झाडं जी आहेत याचा परिणाम होतो. झाडं जरूर लावावी, पण त्या झाडांचा फायदा होणार असेल ती झाडं नक्की लावा. मी नेहमीच सांगत असतो, अनुभवीच खात्री असणार आहे, पण लोक नाही ऐकत, काय करणार. तर चला मंडळी, भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, धन्यवाद.